यहाँ मंच पर उपस्थित रहेंगे सलीम भाई के साथ में हमारे नेता उन्हें नियुक्ति पत्र देंगे। आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका अशा निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि प्रत्येक पक्षाने आपापली वाटचाल सुरू केली आहे। स्वाभाविक आहे की जे स्थानिक स्वराज्य जे निवडणूक असतात त्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न करतात। त्या हिशोबाने आम्ही आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पक्षाची बैठका सुरू केली आणि आम्ही या नगरपालिका कारण गोंदिया भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आधी येऊन झालेले आहेत आणि त्यामुळे आता या दोन्ही नगरपालिका गोंदिया जिल्ह्याची आणि भंडारा जिल्ह्याची आम्ही तयारी सुरू केली। आज देशाचे नेते आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब त्यांचे तिरोडा नगरीमध्ये आगमन झालेलं होतं आणि त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण नगर परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की येणाऱ्या नगर परिषद तुम्ही जोमानं तयारी करा, कारण की सत्ता आपलीच नगर परिषद आल्या पाहिजेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं आहे, जेणेकरून नगर परिषदवर आपलाच राष्ट्रवादीचा ताबा राहायला पाहिजेत असे त्यांनी कानमंत्र दिले आहेत। युतीबाबत काही चर्चा झाली? साहेबांनी सांगितलं युती झाली तर ठीक, नाही झाली तर आपण आपली तयारी ठेवा सर्वांनी, जेणेकरून आपली इथं सत्ता आली पाहिजे। तुम्ही तालुका अध्यक्षात इथल्या कार्यकर्त्यांचा आढावा तुम्ही याच्या अगोदर देखील घेतलाय, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ग्राउंड लेवलवर? नाही, इथले कसं आहे, इथला आधीच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे मजबूत आहे। इथले जे पार्षद आहेत 20 पार्षद आहेत ते आधीचे ताकदवर आहेत आणि त्यांना कसं आहे त्यांनी आता म्हटलं त्यांची तयारी हमेशा असते आणि त्यामुळे त्यांना आढाव्याची गरजच नाही आहे आणि म्हणून मजबूत अगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं असेल तर तिरोडा शहरामध्ये आहे। तर तुमची तयारी वेगळी लढण्याची आहे? नाही, साहेबांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जे करता येईल ते आपण करायचे आहे आणि वेगळी वगैरे लढण्याची असा काहीच नाही आहे, जसं निर्णय होईल तसं करू।